आतापर्यंत घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि अनेक महापुरुषांच्या बलिदानातून, अनेक महापुरुषांच्या त्यागातून, अनेक महापुरुषांच्या संघर्षामधून हा समाज आतापर्यंत घडलेला आहे. मित्रहो, ही कविता मला नेहमी आठवते. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले. असाच ताठर माता आमचा मुळील खाली झाले, तुफानातले दिले आणि तुफानातले. आपल्याला असं म्हटलं जाते की दुसरं ते एक आठवते, तुम्ही कितीही लावा शक्ती आणि कितीही घडवा युक्ती, तुम्ही करा हो किती करला, लय मजबूत भीमाचा किल्ला. मित्र हो, असं जरी म्हणतो आपण, परंतु अलीकडल्या काळात फार निराशाजनक चित्र आपल्या नजरेसमोर दिसायला येते. अनेक समस्यांनी आपण वेढलेले गेलो आहोत. या समस्यातून आपण निघू की काय, की पुन्हा अंधाराच्या गर्तेत त्या समाजाला लोटण्याचं काम ही प्रतिगामी शक्ती करते आहे. आणि या प्रतिगामी शक्तीच्या विरोधात आपण लढण्यास समर्थ असू की नाही, आपण समर्थ ठरणार की नाही, किंवा की पुन्हा जी गुलामगिरी आपल्याला पूर्वजांनी गेल्या 50-100 वर्षापूर्वी अनुभवलेली आहे. आपल्याला शिक्षण नव्हतं, आपल्याजवळ संपत्ती नव्हती, आपल्याला न्यायला कपडा नव्हता, खायला भाकर नव्हती. अशा परिस्थितीत आपल्याला कुठलाच अधिकार नव्हता, आपल्याला पैसा जमवण्याचा अधिकार नव्हता. अशा अधिकार विरहित परिस्थितीमध्ये हा समाज लोटला जाईल वाटते मागोवळून पाहता. आणि ती खरीही आहे. हा समाज एका विकृतीकडे वळला जातो आहे. स्वातंत्र्यानंतर एकवटलेला, विकासाकडे जात असलेला हा देश अचानक एका वळणानंतर, या गेल्या 10-12 वर्षानंतर असं वाटते आहे की आपण अंधाराच्या गर्तेत लोटलं जातो. आणि या सगळ्यांचं कारण शोधण्याचं काम अनेकदा केलं जातं. या सगळ्यांची कारणं काय? सत्ता परिवर्तन हे एक काम आहे. सत्ता परिवर्तन हे कारण असू शकतं. सत्तेमध्ये प्रतिगामी लोक आले हे एक कारण असू शकतं. आणि सत्ता ही काहीही करू शकते. राजकीय सत्ता ही कुठल्याही गोष्टी घडवू शकते. हे सत्तेच आहे. आणि सत्तेत येण्याकरता लोकांना हे जरी सांगितलं, हे सांगतच आलेले आहे, धर्माकडे वळवलेलं आहे. एक अंधश्रद्धेकडे समाजाला लोटण्याचं काम, अंधश्रद्धेच्या गर्तेत समाजाला लोटण्याचं काम अलीकडे धर्म वार्ताहर करत आहेत. आणि या धर्माचाच आधार घेऊन सत्तापिपासू लोक ही सत्ता काबीज करत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. EVM हा त्यातलाच एक भाग आहे. अलीकडे आपण बघितलेलं आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस बहुमत विरोधात असताना अचानक 2 महिन्यानंतर असं काय झालं की जेव्हा विधानसभेची निवडणूक होते, अचानकच चित्र बदललं. असं कसं बदललं? लाडकी बहीण हे एक निमित्त मात्र असताना समाजात ध्रुवीकरण हे स्पष्टपणे दिसत होतं की या BJPच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात चित्र स्पष्टपणे लक्षात येत होतं. तरीही मोठ्या बहुमतानं ज्या अजित पवारच्या गटाला 2 खासदार मिळवण्यासाठी तगमग करावी लागली, धडपड करावी लागली, त्याला 50-60 आमदार कसे का मिळतात, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि असे 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा अलीकडे या 4 राज्यांच्या हरियाणा, महाराष्ट्र, आणखी 2 राज्य कुठे झाली तर आठवत नाही, पण झाले अलीकडे. तर त्या राज्यांमध्ये हरियाणा, दिल्लीच्या चुनावामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. हे सगळं असताना, चित्र अगदी स्पष्टपणे हे असताना, हे
का होते, अचानक कसं कसं काय झालं. गावामध्ये अलीकडे एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसलेला आहे, एका गावानं तसा उठाव केलेला होता की आम्ही यांना मतच दिलं नाही आणि कसं काय झालं सगळं. हा, त्या गावामध्ये आणि त्या मार्केटवाडी गावामध्ये त्या लोकांनी त्यानंतर स्वतः असं म्हटलं की आम्ही स्वतः इलेक्शन घेतो बॅलेटवर इलेक्शन घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा प्रशासनाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठेतरी धांदली आहे, कुठेतरी गडबड आहे, कुठेतरी काहीतरी चुकीचं घडत आहे. आणि हे सगळं घडण्यामागं कसं आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, टेक्निकचा उपयोग करून हे काहीतरी मशीनमध्ये गडबड करून किंवा असलेल्या वास्तविक जे मत आहे ते समोर न येतात, जनमत समोर न येतात, अचानकच वेगळंच काहीतरी निकाल समोर येतात. अलीकडे कसं झालं आहे की जी आकडेवारी सांगण्यात येते, मतांची जी आकडेवारी सांगण्यात येते की झालेल्या मतांची जी इलेक्शन नंतर बूथवर आकडेवारी सांगितल्या जाते, ती जी आकडेवारी राहते ती अचानक जेव्हा मोजणी होते तेव्हा अचानक वाढवली जाते. 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर ईव्हीएमची जी ही राहते आकडेवारी ती अशी कशी काय अचानक वाढते. जर या देशातली प्रशासन व्यवस्था एवढी डेव्हलप झालेली आहे तर अशा पद्धतीची आकडेवारी तेव्हा समोर काय येत नाही. रात्री आज इलेक्शन झालं, 6 वाजता इलेक्शन संपलं, इलेक्शन नंतर 2 तासात मतांची आकडेवारी जी आहे ती कन्फर्म आकडेवारी यायलाच पाहिजे. कारण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं आणि आज इथलं प्रत्येक गाव इलेक्ट्रॉनिक्स मीडियाशी जोडलेलं आहे, मोबाईलशी प्रत्येक गाव जोडलेलं आहे. इव्हन भांडीसारखा जो बहु दूर असलेला जो भाग आहे किंवा दुर्गम असलेला भाग आहे तिथे सुद्धा आज नेटवर्क आहे, BSNL आहे, इतर सगळं आहे. हे सगळं असताना अचानक आकडेवारी न सांगता अचानक कसं काय होते, अचानक कसं काय एवढं मतामध्ये फरक पडतो. किंवा अलीकडे असंही या 2 निवडणुकांमध्ये असं बोललं गेलं की नकली मतदान वाढवलं गेलं, नकलीच मतदान यादीमध्ये छेडखानी करून मतदान यादीतच चुकीच्या लोकांचे नावं टाकले गेले आणि ते नावं टाकले गेले आणि त्या गोष्टी बरेचदा लक्षातही आल्या. आणि त्या हरियाणा आणि उत्तरांचल हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदानाच्या वेळेस असं बोललं गेलं की महाराष्ट्राच्या मतदानामध्ये एका छोट्या स्टेटच्या मतदारांनी एवढे मतदारांची वाढ करण्यात आली. ह्या सगळे व्होट्स अमोरासमोर होत आहेत. त्यांनी ही जी निवडणूक व्यवस्था आहे ही अतिशय काबीज केलेली आहे. मागचे जे इव्हन निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड करताना ती जी प्रक्रिया होती, पूर्वी जी कायद्यानं घालून दिलेली, सुप्रीम कोर्टानं घालून दिलेली जी प्रक्रिया होती की त्यामध्ये एक विरोधी पक्ष नेता असावा, एक सत्ताधारी पक्षाचा नेता असावा आणि एक सुप्रीम कोर्टाचे जज असावे, हे जेव्हा घालून दिलं तेव्हा त्याच्या विरोधात सुद्धा विधेयक आणून सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश सुद्धा झुगारण्याचं काम या मनुवादी संस्थेनं केलेलं आहे. हे सगळं असताना लोकांना सगळं हे लक्षात येत आहे, सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा पण लक्षात येत आहे, सगळ्या बाबी या लक्षात येत आहे. परंतु करावं काय. आणि ईव्हीएमच्या बाबतीत दुसरा एक मुद्दा मला महत्वाचा असा वाटतो. आदरणीय वामन मेश्राम साहेबांनीच मला असं वाटतं की त्यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनमध्ये ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून, जजमेंटच्या माध्यमातून वामन मेश्राम साहेबांनीच केलेलं होतं. परंतु त्यामध्ये सुद्धा एक हे आलं की त्या व्हीव्हीपॅटची मतं टॅली करताना, त्याची पडताळणी करताना त्याचा पूर्ण पडताळा होत नाही. अलीकडल्या इलेक्शनमध्ये तर असं लक्षात आलं, अलीकडल्या निवडणुकीमध्ये
की एका उमेदवारानं ते व्ही पॅटचे रिकाउंटिंग करण्याकरता आणि टॅली करण्याकरता पैसे मोजलेत आणि ते त्याच्यावरती हेच गायब करून टाकण्यात आले, डाटाच उडवून टाकण्यात आला. अशा पद्धतीचं हे गंभीर चित्र निवडणुकांच्या बाबतीत दिसायला येतं. अलीकडे अगदी या 2-3 दिवसातल्या घडामोडींमध्ये आपण सगळ्यांनी वाचलंच असेल किंवा आपल्या सगळ्यांच्या वाचण्यात आलं असेल, ऐकण्यात आलं असेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की ईव्हीएमनं इलेक्शन घेणं हे अतिशय घातक आहे, चुकीचं आहे. आणि सगळ्यात चांगली जी पद्धती आहे ती जी मॅन्युअलची पद्धत आहे, बॅलेट पेपरनं जी इलेक्शन होतं, ही सगळ्यात चांगली पद्धत आणि पारदर्शक पद्धत आहे. जर आपण या देशामध्ये लोकशाही राबवतो, तर ही लोकशाही कितपत पारदर्शक असावी, ही पारदर्शक का असू नये. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं जर हे लोककल्याणकारी राज्य असेल, तर हे लोककल्याणकारी राज्याचं सरकार निवडताना, ह्या लोककल्याणकारी राज्य निवडताना, या लोककल्याणकारी राज्य चालवताना ह्या सगळ्या बाबी पारदर्शकपणे लोकांच्या समोर काय येऊ नये. त्यामुळं ही ईव्हीएम जे आहे हे या लोकशाहीला अतिशय घातक असं एक हत्यार ठरलं आहे. इव्हन अलीकडे असं म्हटलं जातं की ही आधुनिक मनुस्मृती आहे असं म्हटलं जातं आणि ते बऱ्याच अंशी खरं आहे असं सुद्धा वाटायला लागतं. मित्रहो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी बरंचसं 2-3 विषयावर प्रकाश टाकलेला आहे आणि पुढच्या 2 मुद्द्याला टच करण्याचं धाडस मी करणार नाही. केलं तर वेळही भरपूर होईल, त्यामुळे मी माझा आटोपतो घेतो. आपण इथं